हाय, हॅलो, नमस्कार. आणि फणसाचे दिवस चालू झालेत आणि फणस नाही खाल्ला तर कसं व्हायचं? तर फणसाच्या दोन जाती असतात. त्यामध्ये एक कापा फणस असतो आणि एक बरखा फणस असतो. कापा फणस भरपूर मोठा असतो, बरखा पण मोठा असतो, पण हा छोटा आहे. तर बरखा हा जो फणस आहे तो बरखा आहे, ज्याचे गरे खूप गुळगुळीत असतात थोडेसे आणि कापायलाही हा सोपा असतो. तर मी बघा मस्त असं तेल लावलं चाकूला, जास्त चिकटपणाही याच्यामध्ये नसतो आणि नंतर फोडायला घेतला. आणि मग असं फोडताना असं दिसलं. आणि आम्ही मराठवाड्यातलं तर आम्हाला कधीही फणसाची जात जास्त माहीत नाही. हा मैत्रिणीने दिला होता छोटासा, तिच्या रत्नागिरीवरून तिने आणला होता. त्यामुळं मग मस्त असं वाटलं की जसं चायनीज लोक फोडून दाखवतात ना, तसं फोडलं. तर एवढी मज्जा वाटत होती आणि दिसायलाही एवढं भारी वाटत होतं ना, की म्हणजे असं पण रिअलमध्ये असतं. कारण की कधी मी आतापर्यंत आमच्या मराठवाड्यामध्ये कधीही असा प्रकारचा फणसाचा प्रकार नसतोच. म्हणजे फणस मुळात मराठवाड्यात नसतोच. त्यामुळे मग हे बघायला भारी वाटत होतं आणि असा फणस काढायला पण भारी वाटत होता. पहिल्यांदाच काढते, पण एवढा इझिली निघाला ना हा फणस. तर म्हणजे अजिबात असं वाटलं नाही की हा फणस आहे आणि कापायला एकदम जड गेला. आणि याचे गरे एवढे गोड असतात. आणि कोणाकोणाला बरका फणसाचे गरे खायला आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा एवढे छान गरे आणि मधून असं मस्त कापून घेतलं आणि जास्त वेळ लागत नाही आणि जास्त चिकटपणा पण नसतो आणि गरे ह्या फणसामध्ये भरपूर असतात. तर बघा मागच्या बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला, बघा किती छान आहेत गरे आणि एकदम सळसळीत लगेच निघून पडतात. त्याला काही जास्त कष्ट करायची गरज नाही की कापून काढा काय. तर मस्त पिकला होता. त्यामुळे मग याची गरे पण खूप छान निघाले आणि सगळ्यांना आवडले. एकदम रसाळ गरे असतात आणि खायला तर मला खूप आवडतात. बघा किती भरपूर गरे आहेत. म्हणजे जो मधला जो खराब म्हणजे जो कचऱ्यासारखा असतो भाग तो कमी असतो आणि यामध्ये गरे जे हे जास्त असतात. आणि बरका फणस हा ओळखताना जरा वाकडा तिकडा असतो, परंतु कापा हा एकदम गोल असतो असं म्हटलं जातं. मला पण माहीत नाही आहे, कारण की मी पण जाणून घेतलं तेव्हा कळालं की हे असं असतं. म्हणून मग त्यावरून ओळखायचं की बरका आहे की कापा आहे. तर बघा असं छान गरे काढले ताटामध्ये आणि बघा इथं खाणं तर चालूच होतं आणि एवढे ताट भरून गरे एवढे छोट्या फणसामध्ये निघाले. तर तुम्हाला कोणता आवडतो तो नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.